मस्तपैकी रस्सा टाकून अशी खतरनाक जबरदस्त अशी भाजी करणारी आलूची. तर झाली मित्रांनो आपली झटपट आलूची भाजी तयार. रस्सेदार भाजी तयार झाली. मित्रांनो आबीची चालू आहे शाळेत तयारी. काय बाळा? तोडला असेल बाळा कोणा. तर मित्रांनो तो सकाळी इकडे थोडासा पाऊस पडला आमच्याकडे. मस्त पाऊस पडला, थोडं थंडगार वातावरण झालं. जा दे जाऊन पाणी जा भावा आमची जरा. जा दोघ जण आता आहे ना सोबत तुलते. जा दोघ जण होय. जा बाळा दोघ जण. 5-6 ठिकाणी गळते घरात. आणि म्हणजे आता त्याचं जे काय पण असेल समजा आपण ते करून घेऊ सोल्युशन त्याचं. मी मिस्त्रीला भेटतो आणि दुकानावर पण जाऊन त्याचं जे काय पण असेल ते सोल्युशन करून घेतो. तर मित्रांनो आज करायची आलूची भाजी. मस्तपैकी रस्सा टाकून अशी खतरनाक जबरदस्त अशी भाजी करणारी आलूची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो पोळ्या झाल्या आपल्या. तिकडे बाजूला पोळ्या येतात. पोळी कडक आहे कारण सोना खायची मध्ये तव्यावर ठेवा म्हणून ती कडक भाकर ठेवली. ती कडक पोळी आवडते कधी कधी. तर आम्ही करायची आलूची भाजी. उकळीत पहा कांदा लसूण टमाटर मस्तपैकी उकळीत कुटून घेतलं. मसाला तिखट हळद आणि मीठ आणि इकडे उकळून आलू 3 आलू उकळले होते लहान लहान. तर आता शेवटपर्यंत पहा. आता करायची आलूची भाजी, उकडेल आलूची भाजी. बघून आता चांगल्या प्रकारे गरम झाला असेल. पोळ्या करायला तेल उरलं होते तर तेल टाकलं नाही. पोळ्या केल्या होत्या त्याचं तेल उरलं तर हे कमी होईल म्हणून आता जबर आपण थोडं शिल्लक टाकू परत तेल. तर चांगलं तेल गरम झालं. उकळीचे आपण कुठलं टमाटे कांदे लसूण जे कुठलं तर हे आता टाकायचं. गरम तेल झालं चांगल्या प्रकारे. थोडं पाणी असल्यामुळे उकळी तर मित्रांनो तुम्ही मसाला की बाबा या झाकणाला का मी हळद तिखट मसाला का घेतला. तर विषय असा मित्रांनो एकदम साधं गोळं काम आहे. सिंपल काम आहे आपलं. फक्त जे की तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर झाली मित्रांनो आपली झटपट आलूची भाजी तयार.